ते मला वाटते सध्या जावई आहेत आणि साल्यांकडनं हे पारितोषिक आले भाऊजी आहेत आणि भाऊजीसाठी भाऊजी असेच नाही गेले पाहिजेत ना, तर इथून झेल पकडायचा आहे विकास पाटील याने आणि जर प्रत्येक झेलसाठी 200 रुपये आहेत आणि एका हातात जर झेल पकडला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज. सध्या आपण बघतोय शिरगाव मास्टर संघ बॅटिंग करत असताना दोन फलंदाज आपल्याला पाहायला भेटतात. डॉक्टर पांडुरंग पाटील असतील आणि त्यानंतर अशोक पाटील. ओट्या गँगकडनं आणखीन एक पारितोषिक. लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 गडी बाद केले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज ओटा गँगकडनं. नक्कीच आणि नेहमी जेव्हा आचोळे गावात समालोचन करण्याची संधी जेव्हा उपलब्ध होते ना तेव्हा मात्र हे ओटा गँगचं जे नाव आहे ना हे जबरदस्त आहे. म्हणजे या मैदानावरती आल्यानंतर त्या नावाचं अजून पारितोषिक. हे दुपारचं सत्र सध्या सेन्सर वाढला जातोय. इथून लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार आले तर ओटा गँग यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज ते सकाळपासून सुरू आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पंचांचा इशारा येतोय. इथून सामना सुरू होतोय. विजय पाटील सर असतील आणि तिथून आपण जर बघितलं तर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये विजय पाटील सध्या बघतोय आपण. गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न. इथून बॅटची एज लागलाय आणि इथून पहिला चेंडूवरती अटॅक करण्याचा प्रयत्न परतावा लागलाय. पांडुरंग पाटील इथून जर विचार केला तर पडतोय कारण महत्वाचा खेळाडू बॅक टू डगआउट गॉन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता पण इथून जर विचार केला तर बॉल हलकासा खाली राहिला. म्हणजे ज्या अर्थाने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता ना त्या अर्थाने इथून आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बघितलं जातंय बॉलचा जर बघितला तर टप्पा नाही आला. नक्कीच आणि आपण जर बघितलं तर कालच्या दिवसामध्ये म्हणजे कालच्या दिवसाची उत्सव मूर्ती हरीश्वर पाटील साहेब असतील. सध्या आपण बघतोय यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये. सध्या पॉइंटला जर आपण क्षेत्ररक्षक बघितलं तर यज्ञेश्वर पाटील साहेब आहेत आणि सध्या आपल्या या गावातून बिलॉंग करत असताना पाहायला भेटतात. आणि सध्या चांगला झेल सुरेश घरत येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. विजय पाटील सध्या गोलंदाजी मार्कवरती आहे. पहिल्या चेंडूवरती गडी बाद केलाय तर पुन्हा एकदा सज्ज. यावेळी फटका तर चांगला आहे. इंटू द गॅपच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. चेंडू जाईल वन बाउंड सीमारेषा पार चौकार. इथून या ऍक्शन रिप्ले मध्ये आपण जर बघितलं ना तर इथून उचली घेणारा चेंडू होता. म्हणजे अगोदरचा पहिला चेंडू पडल्यानंतर हलकासा खाली राहिला. तिथून डॉक्टर पांडुरंग पाटील बाद झाले. पण तिथून हा चेंडू पडल्यानंतर म्हणून मी म्हटलं होतं की ही विकेट सरप्राईज आहे. इथून तुम्हाला शेवटपर्यंत नजर ठेवावी लागेल चेंडूवरती. आणि की आजच्या दिवसामध्ये आपण जो नुकता एक संघ बघितला आता जो पराभूताच्या छायेमध्ये जाताना आपण बघितला चर्चा त्याची होईल. सध्या फुलटच चेंडू आहे. इथून लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक सचिन पाटील या चेंडूवरती येतील. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होईल. फेक केली जाईल तोपर्यंत एकच धाव. पण इथून रनिंग बिटवीन द विकेट्स होती. थोडीशी चुकी आणि तिथून जर बघितलं तर एक धाव येते. एका धावेने 2 धावा येत आहेत आणि 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. 3 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय आणि 6 धावा फलकावरती लागत असताना पाहायला भेटल्या जातात. मैदानाच्या आतमध्ये जर विचार केला तर चांगल्या प्रकारची बॅटिंग सध्या होतंय. शिरगाव मास्टर संघाकडनं आपण बघतोय सुरेश घरत असतील अशोक पाटील असतील. यावेळी फटका फिरवलाय क्षेत्ररक्षक. चेंडू खाली झेलची संधी. इथून झेल तर नाही पकडला पण चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सुद्धा होतंय. निलेश पाटील असतील या चेंडूवरती येतील. फेक केली जाईल तोपर्यंत जर बघितला पण 2 धावा सहजरित्या पूर्ण होतील आणि 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. आतापर्यंत 8 धावा फलकावरती लागत असताना पहिलं षटक आपण जर बघितलं तर हे षटक आहे सध्या पॉवर प्लेचं आपल्याला पाहायला भेटतंय मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. 8 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. सध्या ऑन साइडला हवेचा झोत आहे आणि तिथून मात्र फलंदाज फुलटा चेंडू होता. इथून जर बघितलं तर
लेग स्टंपच्या बाहेर चेंडू इथून पिच होताना, कारण फलंदाजाचा स्टान्स जर बघितला आपण तर यष्ट्यांच्या थोडासा बाहेर होता, पायांवरती चेंडू आदळला होता, पण लेग बाईसच्या इथून पंच नक्कीच कळवतील. पंच लेग बाईसचा इशारा येतोय, एक धाव येते आणि एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. 9 धावा फलकावरती लागत असताना सध्या आपण बघतोय शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न, चेंडूने इथून बाउन्स घेतलाय क्षेत्ररक्षक, चेंडू खाली, चुकी होते, चेंडू जातो सीमारेषा पार, शेवटच्या चेंडूवरती येतोय एक दमदार चौकार. कुठेतरी नक्कीच आज म्हणून आज सध्या पारितोषिक त्यांच्याकडनं लावली जाते, पण उद्या आपला संघ खेळताना पाहायला भेटेल. पहिल्या षटकामध्ये शिरगाव स्पोर्ट्स संघ पोहोचलाय 13 वरती संजय पाटील. उलटा चेंडू होता, पण इथून जर बघितला आपण तर वाईट चेंडूचा इशारा येतोय. अवांतर एक धाव येते, अवांतर एक धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते, ती म्हणजे 14 धावा, एक गडी बाद पहिल्या षटकाचा. आतापर्यंत जर विचार केला तर चांगल्या सरासरीने फलंदाजी करतोय, इथून पार्टनरशिप करावी लागेल. शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव मास्टर संघाला जर विचार केला ना, पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न, इथून जर बघितला तर बॅटला स्पर्श झाला, एक धाव पळून काढले. नो मॅच लँड मध्ये सध्या चेंडू ट्रॅव्हल होतो, एक धाव पळून दुसऱ्या धावेचा प्रयत्न. अशोक पाटील जीवाची आकांक्षा करत असताना चांगल्या पद्धतीने 2 धावा पळून काढल्या जातात आणि इथून 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते, ती म्हणजे 16 धावा फलकावरती लागत असताना सध्या आज जर विचार केला ना तर शिरगाव गावातील 3 संघ सध्या बाहेर बिलॉंग करतात. म्हणजे घासकोपरी श्री गणेश घासकोपरी चषक सुरू आहे, तिथे एक संघ दाखल झालाय. भाईंदरच्या परिसरामध्ये एक संघ दाखल झालाय आणि या अचोलेच्या परिसरामध्ये एक संघ दाखल झालाय. सध्या मैदानाच्या आतमध्ये शिरगाव मास्टर संघ सध्या बॅटिंग करतोय. शॉर्ट ऑफ लेन चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न, दिलीप पाटील आहे तिथून, पण नाही थांबवणार या चेंडूला. चेंडू जातो सीमारेषा पार. मला वाटतं एक षटकार जातोय आणि सध्या आपण जर बघितलं तर विकास पाटील आहेत तिथे. 2 जर मध्ये आपण झेल जर पकडला तर त्यांच्याकडनं 200 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा आहे आणि एकातच जर पकडली तर उटा गँग यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पण सध्या 2 खेळाडूंच्या मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला, चेंडू गेला सीमारेषा पार, षटकार पाहायला भेटतोय. धावसंख्या होती ती 22 धावा. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इंटू द गॅप, चेंडू 1 बाउन्स बाउंड्री लाईनला क्लिअर करत सीमारेषा पार पार. आणखीन एक सुरेश घरत नावाचा ब्रँडेड चौकार. इथून संजय वरती हल्ला चढवला जातोय. बॅक टू बॅक 2 मोठे फटके आले, 3 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. 26 धावा फलकावरती लागल्या गेल्यात आणि सुरेश घरत सध्या फायर होत असताना पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा संजय पाटील सज्ज होईल गोलंदाजी मार्क वरती मैदानाच्या आतमध्ये. इथून चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायचा आहे. क्षेत्ररक्षक इथून झेलची संधी होती पण झेल सुटला जातोय आणि इथून जीवन दान दिलं जातंय. ज्याच्या बॅट मधून मोठे फटके आले त्याचा मात्र झेल सुटला जातोय.
धावसंख्या जर विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय आणि धावा फलकावरती लागल्या गेल्यात त्या म्हणजे 27 धावा फलकावरती लागत असताना स्ट्राईक एंडवरती अशोकला आपण बघतोय. अशोकच्या बॅटमधून एक चौकार पाहायला भेटलाय, पण आता मात्र स्ट्राईक येते अशोकला. 21 धावा जर बघितल्यात तर सुरेश घरच्या बॅटमधून इथून स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, पण संजयच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. इथून कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. अशोक पाटीलला परतावा लागेल. बॅक टू डगआउट गॉन. नवीन बॅटर सध्या बघतोय आपण विनायक पाटील यांना बघतोय. मात्र आज जबाबदारीने खेळावं लागेल, कारण दुसरं षटक सध्या मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातील मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय आणि सध्या तरी जी पार्टनरशिप होत होती ती पार्टनरशिप तोडण्याचं काम संजय पाटीलच्या माध्यमातून होत असताना पाहायला भेटले. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. इथून फटका खेळला जातोय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे. या चेंडूवरती येईल सचिन असतील. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होईल आणि इथून 12 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. सध्या 14च्या सरासरीने फलंदाजी करत असताना संघ शिरगाव मास्टर संघ आपल्याला पाहायला भेटतोय. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावा फलकावरती लागल्या जातात त्या म्हणजे 28 धावा फलकावरती लागत असताना डीजे सध्या बघतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सचिन याला बघतोय. सचिन याला गोलंदाजी मार्कवरती बघतोय. या पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल आणि या इनिंग नंतर विनंती असेल टिवरी मास्टर संघ आणि त्यानंतर श्री सत्यनारायण कोपरी मास्टर संघ विरारचा संघ विनंती असेल की आपण या इनिंग नंतर पहिल्या इनिंग नंतर आपण टॉसच्या दिशेने यायचं आहे. सचिन आपण सध्या बघतोय गोलंदाजी मार्कवरती आहे. सचिन पाटीलला बघतोय. समोर जर आपण बॅटर बघितला तर विनायक पाटील आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. हो बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न अपील केली होती. अपील फेटाळून लावले, कारण विजय पाटील सध्या स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत. एक चांगल्या प्रकारचं काम सध्या मैदानाच्या आतमध्ये बजावत असताना पाहायला भेटतोय. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला जातोय विनायकच्या माध्यमातून, पण नाही. बॅटरने चेंडू संपर्क झाला. तिथून पहिला हा डॉट बॉल हाताळताना पाहायला भेटतोय मिस्टर सचिन. इथून चांगला फटका खेळला जातोय. लॉंग आपला क्षेत्ररक्षक इथून डीप वरती येईल. एक धाव पळून काढले. दुसऱ्या धावचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये असेल का पाहायचा. इथून दिवाची आकांक्षा करत असताना सुरेश घरत सध्या पाहायला भेटतोय, पण इथून या चेंडूवरती येतात 2 धावा आणि 2 धावांनी धावसंख्या फलकावरती लागली जाते. आतापर्यंत 30 धावा फलकावरती लागत असताना 14 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत बघितलं तर चांगल्या प्रकारची जर विचार केला तर बॅटिंग सध्या शिरगाव मास्टर संघाकडून आपल्याला पाहायला भेटते, कारण 2 गडी बाद जमीची बाजू जर विचार केला तर अजून यशपाल किनीसारखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येणं अजून बाकी आहे. बरेचसे खेळाडू आहेत की ज्यांच्या बॅटमधून मोठ्या धावा येतात. हो इथून जर बघितलं तर पंच आमच्या दिशेने वळतील. इथून वाईट चेंडूचा इशारा येतोय आणि इथून बघितलं तर 1 धाव स्वरूपात अवांतर स्वरूपात 1 धाव अंकित केली जाईल. धावसंख्या होते 31. 31 धावा फलकावरती लागत असताना चांगला चेंडू फुलर लेनचा चेंडू होता. इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर केला जातोय. मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय पाहायचं आहे. परतावा लागेल. विनायकला परतावा लागेल. गडी बाद होईल आणि इथून कौतुक करावं लागेल. खेळाडू आपण जर बघितलं तर यष्टीरक्षक असतील सध्या हरेश्वर पाटील असतील, त्यांच्याकडनं चांगल्या पद्धतीने इथून
नक्कीच मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय पालकीनी नवीन बॅटर सध्या आपण बघतोय जाताना डीजे कडे जातोय एक छोटीशी मार्फत 3 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय रोखलं जातंय ज्या 14च्या सरासरीने धावा बनवत होत्या तिथून मात्र रोखण्याचं काम केलं जाते 3 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय नवीन बॅटर सध्या यशपाल किनी आपल्याला पाहायला भेटतोय गोलंदाजी मार्कवरती सचिनचा इथून चेंडू जर बघितला तर स्टेअर करण्याचा प्रयत्न केला जातोय पण चांगला चेंडू उचली घेणारा चेंडू होता शेवटच्या क्षणाला फक्त सन्मान दिला गेला कारण चांगला चेंडू होता आणि चांगल्या चेंडूला जर सन्मान दिला ना तर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये येणारा जो चेंडू असतो तिथून फलंदाजाचं रीड करणं गरजेचं आहे सध्या डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय धावा बॉलवरती लागल्या गेल्यात त्या म्हणजे 31 धावा रोखलं गेले पूर्णपणे 4 चेंडूचा खेळ पूर्ण इथून पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळला जातोय लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक संजय पाटील असतील एक धाव पळून काढले दुसऱ्या धावेचा प्रयत्न गिरकी घेतले चेंडूने आणि इथून जर बघितलं तर पाठलाग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का मैदानाच्या आतमध्ये तिसरी धाव डेंजर झोन मध्ये यशपाल किनी पण नाही कलेक्ट करू शकले सचिन पाटील आणि इथून या चेंडूवरती येतात 3 धावा 3 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते ती म्हणजे 34 धावा फलकावरती लागत असताना सध्या या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे आपण जर बघितलं तर यज्ञेश्वर पाटील साहेबांना आता मात्र लॉंग ऑफला येताना बघतोय कारण सध्या जर बघितलं तर संजय पाटील आणि थोडेसे मला वाटते की गेम मध्ये आता फोकस करत असताना कारण आज आपण नाही बघत कारण 38 सर्कल मध्ये असतात पण आज जबाबदारी घेतले 38 सर्कलच्या बाहेर उभे राहणार पण इथून जर बघितलं तर बॅटला स्पर्श होतोय तिथून क्षेत्ररक्षक आहे चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होईल आणि 3 षटकांचा खेळ पूर्ण होईल धावा फलकावरती लागल्या गेल्यात आतापर्यंत शिरगाव मास्टर या संघाच्या धावा लागल्या गेल्यात 35 धावा 3 गडी बाद 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक ब्रेक जाईल आमचे दांडेकर साहेब सध्या रेल्वे मंत्री आहेत तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत आपण सध्या बघतोय एकविरा माऊलीचं हे सॉन्ग वाजलं जातंय मैदानाच्या आतमध्ये इथून 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय आता 35 धावा फलकावरती लागले गेल्यात आता थोडंसं कॅल्क्युलेशन करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांना कारण सुरेश घरत याला स्ट्राईक नाही आली पण सुरेश घरत याच्या खेळीचा जर विचार केला तर 9 मध्ये 22 बनवल्यात सध्या यशपाल किनी आहेत पहिला चेंडू डॉट आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती 3 धावा पळून काढल्यात इथून कॅल्क्युलेशन असेल आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला 60 ते 65 धावा उभं करणं गरजेचं आहे कारण
श्री गणेश घासकोपरी मास्टर संघाचा जर विचार केला तर चांगल्या प्रकारचे फलंदाज आहे. मग इथून तुम्हाला थोडंसं कॅल्क्युलेट खेळावं लागेल. पहिल्या 12 चेंडूंमध्ये 28 आल्या होत्या. तिसऱ्या षटकामध्ये सचिनाचं कौतुक करावं लागेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सध्या आपण बघतोय दीपक येतोय गोलंदाजी मार्कवरती. समोर बॅटर जर बघितला तर सुरेश घरत. इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, उंची गाठले, पाहायचा क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक चुकी करतोय. एक धाव पळून काढले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला, नाही जात तिथून रोखलं गेलंय आणि इथून या चेंडूवरती येते एक धाव. एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते, ती म्हणजे 36 धावा. 3 गडी बाद. पहिल्या चेंडूचा खेळ पूर्ण होत असताना इथून पारितोषिक आहे, पण मोठं गँगकडनं ऑफर आहे ते की आपण जे पारितोषिक लावले पण त्यांच्याजवळ चेंडू नाही जात अजूनपर्यंत. चेंडू नाही जात पण इथून इनसाइड आउटचा फटका खेळला जातोय. चेंडूवरती निलेश पाटील येतील या चेंडूवरती. थोडासा फंबल होतोय. 2 धावा सहजरित्या पूर्ण. अजूनही स्ट्रगल सुरू आहे. अजूनही मला की स्वतः चेंडूच्या सोबत खेळत आहे. फेकी केलंय पण फेकी थोडीशी खराब केली होती. पण इथून 2 धावा येतात या चेंडूवरती आणि 2 धाव्याने धावसंख्या फलकावरती लागले गेलेत. त्या म्हणजे 38 धावा. चेंडूचा खेळ पूर्ण होतो. या षटकातील 2 चेंडूचा खेळ पूर्ण होत असताना पुन्हा एकदा सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दीपक. टिवरी संघ कर्णधार या इनिंग नंतर आपण टॉसच्या दिशेने यायचं आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथून बॅटची एज लागले. पाठलाग सुरू आहे पण आउटफील्ड फुल फास्ट आहे. चेंडू नाही थांबणार. चेंडू जातो सीमारेषा पार. चौकार. आणि इथून या षटकामध्ये धावा बनवण्याचं सध्या काम सुरू आहे. 6 धावा आलेत या षटकामध्ये 3 चेंडूंवरती. 6 धावा सध्या बघतोय आपण दीपकने खर्च केल्यात. संघ पोचलाय 42 धावेवरती. पुन्हा एकदा सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण दीपकला बघतोय. यावेळी फटका चांगला आहे. इथून जर बघितलं तर चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील. चांगलं क्षेत्ररक्षण होईल. जबरदस्त फेक. सचिन पाटील आहेत म्हणून चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सध्या पाहायला भेटतोय. 1 धाव येते. एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते, ती म्हणजे 43 धावा सध्या फलकावरती लागत असताना पाहायला भेटतात. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथून मोठे फटके येणं गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. इथून जर बघितला तर फटका खेळला जातोय. मिस टाइम स्ट्रोक होतोय. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या रिझर्व मध्ये यष्टीरक्षक हरीश्वर पाटील येतील. या चेंडूला फील्ड करतील. तोपर्यंत 1च धाव येते आणि सध्या तरी जर विचार केला तर दीपक याचं कौतुक करावं लागेल. पहिल्या सुरुवातीच्या 3 चेंडूंमध्ये 6 धावा खर्च केल्या होत्या आणि तिथून कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि सध्या आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये 1 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते, ती म्हणजे 44 धावा. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. इंटू द गॅप. पाहायचा क्षेत्ररक्षक संजय पाटील या चेंडूवरती येतील आणि 1च धाव येईल या चेंडूवरती. 1 धावेने 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावा फलकावरती लागल्या गेल्यात 45 धावा. आता येणाऱ्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. 6 मध्ये कितपर्यंत मजल मारेल तोपर्यंत ऐकूया एक छोटीशी धून. आणि इथून डीपीच्या माध्यमातून माहिती येते की आज आपण 3 सामने बघितलेत. हा 4था सामना सुरू आहे आजच्या दिवसातील आणि हे 3ही सामने जे विजयी झालेत ना, तर पहिल्या इनिंग म्हणजे सेकंड इनिंग मध्ये संघ नाही जिंकलाय. ही जमेची बाब असेल आज या मैदानावरती. हेही चित्र पाहायला भेटेल. सध्या 3 संघ जे पहिली बॅटिंग करत असताना जिंकलेत. इथून घासकोपरी संघ याच्यामध्ये काहीतरी वर्चस्व करेल का? मैदानाच्या आतमध्ये सध्या दिलीप पाटील, दिलीप दादा यांना बघतोय. गोलंदाजी
हॅलो हॅलो. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर सध्या बघतोय आपण, हार्ड हिटर ज्याला म्हटलं जातंय, असा भानुदास पाटील सध्या पाहायला भेटतोय. भानुदास पाटीलने फटका तर चांगला केला इंटू द कॅप, आणि चेंडू जातोय सीमा रेषा, रेषा पार. पहिल्या चेंडूवरती इथून प्रहार केला जातोय दिलीप दादाच्या या गोलंदाजीवरती, चौकार. खेळ पूर्ण होतोय. आतापर्यंत जर विचार केला तर 49 धावा फलकावरती लागले गेल्यात. 4 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. 49 वरती 4 गडी बाद झालेत. इथून इम्प्रोव्हायझेशन खेळण्याचा प्रयत्न, पण फटका इथून झेल सुटला जातोय. आणि भानुदास पाटील फटका खेळल्यानंतर इथून निघाले होते, पण दिलीप पाटील यांच्या हातातून हा चेंडू निसटला जातोय आणि डॉट बॉल सध्या पाहायला भेटतोय. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकता, शफल झाले होते आणि इथून जर विचार केला तर फॉलो केलं होतं गोलंदाजाने. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. इथून जर बघितलं तर वाईट चेंडूचा इशारा येतोय आणि हरीश्वर पाटील आहे सध्या अपील केली जाते, आणि अपील याच्यासाठी केली जाते की हा वाईटचा चेंडू कुठेतरी एक चांगला चेंडू यावा या अनुषंगाने ही अपील केली होती, पण पंचांनी ही अपील फेटाळून लावले. वाईट चेंडूचा इशारा येतोय. 50 धावा सध्या फलकावरती लागले. इथून जर बघितलं तर या प्रेक्षकांनी केलंय चुकी, आणि ही चुकी येणाऱ्या काळामध्ये महाग ठरेल का? सध्या स्ट्राईक एंड वरती सुरेश घरत आपण यांना बघतोय. 1 धाव येते 22च्या स्वरूपात, आणि तिथून एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. 51 धावा फलकावरती लागत असताना शिरगाव मास्टर या संघाच्या शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये विनंती असेल दोन्ही संघ कर्णधार श्री सत्यनारायण कोपरी मास्टर विरार संघ आणि त्यानंतर श्री जयमान तिवरी संघ यश त्यांच्यामध्ये सापडला जातोय. फलंदाज बॅक टू डग आउट. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी फलंदाज दाखल होईल. तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत. राजाराम पाटील सध्या आपण बघतो पाहायचंय काय घडतंय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथून नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. एक धाव पळून काढले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. तिथून भानुदास पाटील नॉनस्ट्राईक एंड वरती आलेत. इथून जर आपण बघितलं तर विकेट्स जात आहे, आणि ह्या विकेट्स ही धाव घेणं गरजेचं होतं का? येणाऱ्या काळामध्ये ही सुद्धा मोजलं जाईल, पण इथून मला वाटतं की 1 शॉट आहे, मग इथून एकच धाव येईल. एकच धाव येते या चेंडूवरती, आणि मैदानाच्या आतमध्ये येते. एकच धाव प्रयत्न केला होता 2 धावेचा, पण सध्या जर विचार केला तर धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 52 धावा. मला वाटते की या चेंडूवरती एकच धाव येते, आणि त्यामुळे येणारे चेंडूचा जर खेळ बघितला तर 5 षटकांचा खेळ बाकी राहील. आता येणाऱ्या सेकंड इनिंग मध्ये जर विचार केला तर श्री गणेश घासकोपरी संघाला धावा बनवायच्या, त्या म्हणजे 53 धावा, 30 चेंडू आणि 53 धावेची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये काय घडेल तोपर्यंत आपण टॉसच्या दिशेने सुद्धा जातील. धनंजय पाटील जोडले जातील. सध्या टॉस होईल 2 संघामध्ये. एका साईडला संघ जर बघितला तर आपण सध्या बघतोय 53 धावेचा इथून पाठलाग करायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. आज आपण जर बघितलं तर आजचे उत्सव मूर्ती जगदीश दादा भोईर असतील, त्यानंतर त्यांच्या हस्ते टॉस केला जाईल. विशाल दादा असतील.
आपण सध्या टॉस बॉक्स वरती जायचं आहे. दांडेकर साहेब असतील, ओटा गँगची पूर्ण गँग. चला, दोन संघामध्ये होतोय टॉस. आज ज्यांचा वाढदिवस आहे अशी जगदीशी भोईर याचा सकाळच्या सत्रामध्ये आपण केक कटिंग करत असताना बघतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण टॉस का बॉस आपण सध्या बघतोय आणि तिथून टॉस केला जाईल. सध्या आपण बघतोय कोपरी गावातील एक गुड व्यक्तिमत्व प्रभाकरजी ओघे, माजी उपसरपंच, आणि त्यानंतर टिवरी गावातून टिवरी मास्टर संघाकडनं संघनायक. इथे मला वाटतं थोडासा फनी व्हिडिओ होतोय. आता हे टेल आणि हेड आहे. पण सध्या तरी आपण जर बघितलं ना तर टिवरी संघाने इथून नाणेफेकीचं कौल जिंकलंय आणि आपण नक्कीच एक थोडासा फन थोडासा व्हिडिओ आपण बघितलं गेलंय. मैदानाच्या आतमध्ये शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव मास्टर संघ सध्या दाखल होत असताना आपण सध्या बघतोय इथून धावा करायच्या 53 डिफेंड केल्या जातील का, कारण 3 सामने आपण जर बघितले तर पहिल्या इनिंग मध्ये ज्या संघाने बॅटिंग केले ना तो संघ विजयी झालाय. मग इथून जो आपण शेवटचा सामना बघितला जिथून जर विचार केला तर नवघर मास्टर या संघाला धावा करायच्या होत्या. शेवटच्या 30 चेंडूंमध्ये आपण जर बघितलं तर टार्गेट दिलं होतं कांद्रपाडा मास्टर संघाने. आपण जर बघितलं गेलं तर 65 धावा उभ्या केल्या होत्या आणि तिथून 66 धावा करायच्या होत्या, पण रोखलं गेलं. चांगल्या प्रकारचा खेळ, चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण बघितली गेली आणि तिथून जर विचार केला तर नवघर मास्टर या संघाला पराभूताच्या छायेमध्ये जावं लागलं. तशा प्रकारचं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल का, चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला भेटेल का शिरगाव मास्टर संघाकडनं. पण नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पुढचं धावतं समालोचन करण्यासाठी जे काल उत्सव मूर्ती होते धनंजय पाटील, त्यांचा काल वाढदिवस होता, आज या मैदानावरती दाखल झालेत. पुढचा आवाज त्यांचा आपण ऐकूया. असे खेळाडू प्रेक्षक आणि उपस्थित असलेले सर्व आपले जे अतिथी मान्यवर आहेत, तसेच आपण पाहिलं तर आचळेच्या गावातील सर्व ग्रामस्थ आज खेळाडू या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, त्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मॅच मैदानावरती जर आपण पाहिलं तर 2 संघादरम्यान सुरू असलेली मॅच आहेत. सुरुवातीला आपण श्रीगावचा संघ पाहिला ज्यामध्ये स्वतः डॉक्टर पांडुरंगी पाटील नक्कीच आपण पाहिलं पेशाना डॉक्टर म्हणून ज्यांना आपण पाहिलेले आहेत. त्यानंतर सुरेश गरत यांना पाहिलं, किशोर पाटील यांना आज पाहिलं, अशोक पाटील यांना संघामध्ये आपण पाहू शकतायत. भानुदास पाटील यांना आपण बॅटिंग लाईनअप वरती पाहिलं. विनायक पाटील आज बॅटिंग मैदानावरती मात्र आपण त्यांनाही पाहिलं. त्याच्यानंतर राजाराम पाटील होते. त्याच्यानंतर आपण पाहिलं सदानंद पाटील यांना पण पाहिलं. यशपाल गिनी यांना आज आपण मैदानावरती खेळताना पाहिलं. नरेंद्र पाटील यांना पण पाहिलं आणि प्रवीण भोईर यांना आज आपण संघाच्या माध्यमातून खेळताना पाहिलेलं आहे. दुसऱ्या बाजूनं श्री गणेश घासकोपरी संघाचे आज काही खेळाडू कमी आहेत. स्पर्धाही घासकोपरीच्या त्या मैदानावरती सुरू आहेत. श्री गणेश घासकोपरी चषक, त्यामुळे काहीशे खेळाडू आपल्याला कमी पाहायला मिळत आहेत. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाल्या आहेत. प्रभाग समिती सीचे सभापती माननीय श्री यज्ञेश्वरजी पाटील साहेब आणि त्याच्या जोडीला आपण पाहिलं तर घासकोपरी गावचे एक लिजंड मास्टर माइंड कॅप्टन म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहेत. सध्याच्या हंगामामध्ये आपण पाहिलं तर जीवदानी 11 विरार या संघाच्या माध्यमातून
चला जाऊयात मैदानाच्या दिशेने. स्ट्रायकिंगवरती यज्ञेश्वरजी पाटील आणि विजय पाटील आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतील. स्ट्रायकरवरती यज्ञेश्वरजी पाटील, नॉन स्ट्रायकरवरती आपण पाहिलं तर विजय पाटील मैदानावरती आहेत. धावा करायच्या आहेत. गोलंदाजी मार्क्सवरती डॉक्टर पांडुरंगजी पाटील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. जसं उल्लेख आपण शिरगाव संघाचा केला की आज एकूण एकाच दिवसामध्ये शिरगावचे 3 संघ खेळत आहेत. तसंच कोपरीच्या माध्यमातून कोपरीचे 2, श्री गणेश घासकोपरीचे देखील 2, त्यांची स्वतःची स्पर्धाही सुरू आहेत. अनेक साऱ्या गोष्टींची चर्चा रंगणार आहेत. यज्ञेश्वरजी पाटील स्ट्रायकिंगवरती आपल्याला पाहायला मिळतात. जावत मैदानाच्या दिशेने डॉक्टर पांडुरंगजी पाटील आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. पहिला बॉल यज्ञेश्वरजी पाटील स्ट्रायकिंगवरती. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती आक्रमण, हल्ला चढवला पहिल्या बॉलवरती, बॉल हवेमध्ये आणि पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर शिकार मैदानावरती केलं डॉक्टर पांडुरंगजी पाटील यांनी. विकेट मिळाली. सुरेश गरतनं टिपलेला सुंदर झेल गॉल. नवीन बॅटर मैदानावरती पाहिलं तर हार्ड हिटर बॅट्समॅन संदीप पाटील मैदानावरती दाखल होत आहेत. आणि विजय पाटील यांच्यासाठी पारितोषिक आहेत. संकेत मात्रे जे घासकोपरी गावाचे यंग टॅलेंटेड खेळाडू आहेत, त्यांच्या माध्यमातून जर बॅक टू बॅक 2 षटकर विजय पाटील यांना मैदानावरती ठोकले तर 500 रुपयाचं प्राइज आहे ते मात्र विजय पाटील यांना दिले जाणार आहेत. टार्गेट मैदानावरती कुठले टार्गेट मोठं नाही, कुठले टार्गेट छोटंही नाहीत. लढावं लागेल. लढाऊ वृत्ती तुमच्यामध्ये असेल तर मैदानावरती काही गोष्टी तुम्ही करू शकतायत. संदीप पाटील मैदानावरती दाखल झालेत. वय वर्ष आपण पाहिलं तर 48 पाहायला मिळतात. +48 आपण सध्याच्या घडीला त्यांना पाहू शकतायत. नेक्स्ट मॅच असेल श्री हनुमान टिवरीचा संघ असेल, दुसऱ्या बाजूला श्री सत्यनारायण कोपरी संघ असणार आहेत. यावेळेचा बॉल आपण पाहिलं तर चांगला बॉल मैदानावरती पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू आला आहेत. गती परिवर्तन थोडंसं करण्याचा प्रयत्न आणि अनुभवी आहेत म्हणून म्हटलं की मास्टर माइंड खेळाडू डॉक्टर पांडुरंगजी पाटील आहेत. मेहनत प्रचंड त्यांचीही आपण सातत्याने पाहिलेली आहेत. दुसऱ्या बाजूला हार्ड हिटर बॅट्समॅन ज्यांची ओळख आहेत ते संदीप दादा पाटील सध्या स्ट्राईक इन वरती आहेत. तेही मैदानावरती आक्रमण करण्याचा प्रयत्नामध्ये सध्या दिसत आहेत. पहिले 2 बॉल डॉट आल्यात, 1 विकेट, दुसरा डॉट. फटका खेळलाय, समोर खेळलाय, छान खेळलाय क्षेत्ररक्षक सुरेश गरत. वॉट अ फील्ड, काय क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं. बॉलच्या रेषेमध्ये आले, बॉलच्या अंदाजामध्ये आले आणि आता संदीप दादा पाटील त्यांना चेअरअप करतात. हे खूप महत्वाचं आहे कारण की कदापि हा बॉल जर शरीरावरती नाही आदळला असता तर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारामध्ये कन्वर्ट होऊ शकला असता. पाठीमागे खेळाडूचा बॅकअप होता परंतु अशोक पाटील थोडेसे दूरवरती होते त्यामुळे कदापि तो चौका जाऊ शकला असता. 1 रन मैदानावरती आली. संघाचा श्री गणेश झालाय. श्री गणेश घासकोपरी संघाची धावसंख्याही आहे 3 बॉलच्या समाप्तीनंतर 1 रन. गोलंदाज बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, कॅच कॅरी केलाय. बॅकफुटला जाऊन क्षेत्ररक्षकाला निवडलं. मोठा फटका खायचं होतं, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून खायचं होता परंतु अखेरीस विकेट मिळाली. डॉक्टरनं विकेट घेतली. फलंदाज बाद. म्हणतात तर क्रिकेटच्या माध्यमातून एका आधारस्तंभ म्हणून मैदानावरती म्हणता येईल तो सचिन मैदानावरती रेडी आहेत.
स्ट्राइक एंडला मैदानावरती आलाय आणि डॉक्टर पांडुरंगी पाटील यांनी काय षटक घातलेलं जबरदस्त सुंदर षटक. विकेट आल्यात, धावा नाही आल्या आणि त्याचं कारण होतं अचूक लेन. पुढचा बॉल खेळण्याचा प्रयत्न तिथून मात्र आपण पाहिलं तर आता काय घडलंय. विकेट किपर बीट झाला पाठीमागे, बॉल चाललाय निघून. आता मात्र चित्र घडणार आहेत. पंच सांगतात यस, बॅटला बॉल स्पर्श होऊन चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. फाईन लेगला चौकार. आपण पाहिलं तर 5 धावा, 5 रन लॉस ऑफ 2 विकेट्स. अग्रिकुली सांस्कृतिक क्रीडा मंडळ ठाणे पालघर मुंबई विभाग अंतर्गत आपण पाहतोय सुरू असलेली स्पर्धा सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली मॅच रंगलेत. सचिन स्ट्राइक एंड वरती बॅटची एज, यस विनायकचा कॅच. सेलिब्रेशन डॉक्टर पांडुरंगी पाटील आणि संपूर्ण टीमचं सेलिब्रेशन सुरू झालंय. महत्वाची विकेट होती, प्राइसलेस विकेट होती, बॅटची एज होती आणि विकेट किपरनं टिपलेला हा सुंदर झेल आपण मैदानावरती पाहिलाय. विकेट मिळाली सचिन पाटील यांची गॉन. मध्ये 3 शिकार केले. सुरुवातीला यज्ञेश्वरजी पाटील यांना माघारी परतावं लागलं, विजय पाटील यांना माघारी परतावं लागलं आणि नुकताच आपण पाहिलं सचिन पाटील यांना माघारी परतावं लागलेलं आहे. 3 विकेट महत्वाच्या विकेट मिळवल्या. डॉक्टर पांडुरंगी पाटील यांना ज्या काम करण्यासाठी आणलं होतं ते काम त्यांनी 100% मैदानावरती 100 नाही 101% मैदानावरती काम केलंय. गोलंदाजी मार्क्सवरती आपण पाहिलं तर प्रवीण भोईर. नुकताच झालेली आपण एक स्पर्धा पाहिली जयदुर्ग चषक रायपाडा. त्या मैदानावरती उपविजेता संघ म्हणून संघाला आपण पाहिलं होतं. त्या संघामध्ये मात्र खेळत असताना आपण प्रवीण भोईर यांना मैदानावरती पाहिलं होतं. आदरणीय भूपेंद्रजी पाटील साहेबांचं पुन्हा आगमन होत आहेत. दुपारच्या सत्रामध्ये वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. माझे नगरसेवक म्हणून ज्यांना आपण नेहमी पाहिलेलं आहे. प्रवीण भोईर मैदानावरती रेडी आहेत. पहिलं षटक खूप चांगलं राहिलंय, मिश्रण युक्त षटक म्हणता येईल. विकेट, डॉट, बाउंड्री, डॉट, षटक, त्याच्यानंतर षटकार नाही आला पण सिंगल आल्यात. दुसरं षटक प्रवीण भोईर. पहिला बॉल चांगला टाकलाय, समोर खेळलाय क्षेत्ररक्षक चेंडूवरती. सुरेश गरज वेगाने पुढे येत आहेत बॉलवरती. बॉलला अडवलंय, फेकी करतात. एका धावेशिवाय दुसरं काही नाही मिळणार. पण दुसऱ्या बाजूला दिलीप पाटील मैदानावरती आहेत. दिलीप पाटील आक्रमक विस्फोटक बॅट्समॅन तेही आहेत, परंतु आज मैदानावरती संघाची परिस्थिती जाणून तुम्हाला बॅटिंग करायची आहे. परिस्थिती ज्यावेळी तुमच्या अगदी म्हणजे बाजूने नाही येत ना, त्यावेळी परिस्थिती आपल्या बाजूने कशा प्रकारे येईल याच्यासाठी तुम्हाला मेहनत करायची असते, याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचे असतात. ते प्रयत्न सुरू होतील का? दिलीप पाटील, अहो दिलीप पाटीलच्या बॅटमधून फटका खेळला परंतु झेल की चौकार. क्षेत्ररक्षकाने केलंय चूक. बॉल मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून, काही चुकी नाही गोलंदाजाची. इथून मात्र बॉल चौकार. क्षेत्ररक्षक थोडंसं अंदाज नाही बांधू शकले, म्हणजे कॅच कॅरी करणं गरजेचं होतं. पण क्षेत्ररक्षकाला वाटलं की थोडंसं बॉल रेषेमध्ये येण्याच्या अगोदर तो फील्ड करण्याचा प्रयत्न होईल, पण तसं नाही घडलं. चौकार आला धावसंख्या आपल्यावरती 10. एक चौकार गेम चेंजिंग मोमेंट देखील ठरू शकतो. ह्याही गोष्टी क्रिकेटमध्ये नेहमी महत्वाच्या राहिलेल्या आहेत. प्रवीण भोईर समोर दिलीप. आप ट्रॅकर बॉल वेगाने हाताळलाय आणि म्हणजे तुमच्याकडे खरं तर विविधता असणं गरजेचं आहे. 1 रन गेला. दुसरा रनचा प्रयत्न मैदानावरती दिलीप वेगाने धावले आहेत. मैदानावरती 2 रन यशस्वीरित्या
कंप्लीट करताना पाहायला मिळाले. धावा फलकावरती 12 धावा. आणि ज्यावेळी तुम्ही एखादा शॉर्ट बॉल टाकता, शॉर्ट बॉल तुम्ही वेगाने हाताळण्याचा प्रयत्न करतात की स्लोवरवर हाताळण्याचा प्रयत्न करतात, ह्याही गोष्टी महत्वाच्या आहेत. आताचा बॉल जर पाहिला तर थोडासा वेगवान होता, प्रचंड वेग मैदानावरती हाताळला गेला. आणि शॉर्ट बॉल जितक्या वेगानं तुम्ही मैदानावरती हाताळण्याचा प्रयत्न करणार तेवढा बॅट्समॅन सध्या बीट होण्याचा प्रयत्न होईल. कदापि काही बॅट्समॅन असे असतात की वेगाने टाकलेला बॉल लवकर मैदानावरती हिट करतात, काही असे बॅट्समॅन असतात की त्याच्यावरती बीट होत आहेत. फटका खेळलाय, मिस्टामिक स्ट्रोक खेळलाय, समोर खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक सुरेश गरज चेंडूवरती मात्र आता धावल्यात. एक रन मिळाला दुसऱ्यासाठी नाही वळाले. एकच धाव आता मैदानावरती घेणार आहेत. धावसंख्या धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर जाऊन पोहोचते टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतात 13. आणखीन एक पारितोषिक आलं दिलीप पाटील यांच्यासाठी. संकेत मात्र यांच्या माध्यमातून 3 6 साठी 500 रुपयाचं प्राइज आहेत. ते प्राइज मात्र दिले जाणार आहेत. पाहूया 3 षटकार मैदानावरती ठोकतायत का दिलीप पाटील. सध्या संदीप दादा पाटील स्ट्राइक इनवरती, धावा फलकावरती 13. गोलंदाजी मार्क्सवरती गोलंदाज प्रवीण भोईर. आक्रमण करण्याचा प्रयत्न, मिस्टामिक स्ट्रोक झालाय, बॉल हवेमध्ये खेळलाय, जेलची संधी, कॅच अगदी पोहोचले होते कॅच पर्यंत, डायरेक्ट हिट. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला पुन्हा एकदा. परंतु आता विनायक आहे तिथून बॉलला कॅरी करतायत. 2 गोष्टी मैदानावरती घडल्या होत्या. एकतर कॅचचा प्रयत्न, उलट दिशेनं जाणं, कॅच घेणं, ह्याही गोष्टी क्रिकेटमध्ये निर्णायक ठरतायत. परंतु प्रयत्न एफर्ट चांगले होते. दुसऱ्या बाजूनं डायरेक्ट हिटची संधी देखील आली होती. म्हणजे एकाच बॉलवरती 2 संधी होत्या, एकतर कॅचची आणि दुसरी धावचीची. धावफलकावरती 2 धावा वाढल्यात. धावसंख्या धावफलकावरती 15 करायच्या. 53 धावसंख्या धावफलकावरती 15. शेवटचा बॉल आता मैदानावरती राहिला बाकी. या षटकामध्ये धावा 1 4 2 1 2 याकडे बरी पाहायला मिळालेले. चांगला बॉल पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू आलाय. षटकाच्या खेरीज झाले समाप्ती. इथून आपण पाहिलं तर षटक संपले गेले 2 षटकांच्या समाप्तीनंतर रन आहेत. टीम श्री गणेश घासकोपरी संघ पाठलाग करत असताना 53 धावेंचा धावा फलकावरती बनवले गेले 15. समीकरण जाणून घेऊयात. 18 बॉलचा खेळ आहेत. 18 बॉल मध्ये 38 धावेंची अजूनही मैदानावरती गरज आहे. एक ब्रेक मध्ये संगीत आणि संगीतानंतर येऊयात मॅचच्या दिशेने. गाव संघाला नाही ना तेवढं टेन्शन श्याम भोईर यांना आहे. सध्या स्क्रीनवरती जर कॅमेरामध्ये जर आमच्या पाहिलं तर प्रवीण पाटील बाबू यांना कॅप्चरही केलेलं आहे. म्हणजे घनश्याम भोईर यांना सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर स्क्रीनवरती आहेत. आणि बारीक सारी गोष्टी आता टिपण्याचं काम डिबेन लावीचे आमचे कॅमेरामॅन ही करणार आहेत. चला जाऊयात. हो पहिला बॉल आपण पहिला थोडीसं गती कमी केली, स्लोवर मध्ये हाताळण्याचा प्रयत्न अशोक आहेत मैदानावरती. गोलंदाजी मार्क्सवरती पाहायला मिळत आहेत. अशोक पाटील यांना सध्याच्या घडीला आपण पाहतायत. पहिला बॉल अशोक यांचा चांगला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू आलाय. दिलीप श्रमता आहे, ॲबिलिटी आहेत, ही वेळ आहेत बदलण्याची आहेत. मैदानावरती खेळ बदलेल का हाही प्रश्न आहे. शॉर्ट बॉल तुटून पडले बॉलवरती, परंतु क्षेत्ररक्षक हो पुन्हा एकदा झेल त्या ठिकाणी सुटलाय. जीवनदान आज दिलीप पाटील यांना जीवनदान मैदानावरती जास्तीत जास्त मिळत आहेत. 2 धावा मैदानावरती, 2 धावा येतात. 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढली गेल्यात. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात टीमची टोटल धावसंख्या 17 धावा. आय थिंक तिथे आपण पाहिलं तर किशोर पाटील सध्या आहे तिथे फिल्डिंग मध्ये. परंतु क्षेत्ररक्षण तुम्हाला करावं लागेल अशा मॅच मध्ये जिथे महत्वाचा मॅच सुरू आहे. धावसंख्या 17 आहेत. दिलीप पाटील पुन्हा संधी मिळालेली आहे. संधीचं सुवर्ण संधी कशा प्रकारे करेल. आक्रमण, हल्ला दिलीप यांच्या बॅट मधून चेंडू निघून गेलाय सरळ सीमारेषेच्या पार. षटकार.
घासकोपरी विरारचा संघ असेल एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर श्री हनुमान जो मास्टर्स टिवरीचा संघ आहे आपल्या वसईच्या परिसरातील तो संघ आहे तोही मैदानावरती असणार आहे. आक्रमण करायचं होतं पाठीमागे खेळायचं होतं परंतु चेंडूवाडी बॅटचा संपर्क नाही झाला. आता दिलीप पाटील ते सांगतात ना इथे मैदानावरती तुम्ही कशाही प्रकारे बॅटिंग करू शकतायत. पाठीमागे स्ट्रोक खेळणं मैदानाच्या आतमध्ये स्ट्रोक खेळणं याही महत्वाच्या गोष्टी आहेत आणि बॉल वरती मिडल ऑफ द बॅट तुम्हाला क्रिकेट मैदानावरती खेळायचं आहेत. त्या गोष्टी जर तुम्ही पॉसिबल केल्या तर तुम्ही जिंकू शकतायत. पण अशोक पाटील आहेत अशोक पाटील यांच्याकडे लेंथ आहेत तेही मैदानामध्ये दाखवण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला करतायत. ओव्हर द विकेट स्लोवर वन पीक केलाय लवकर पोझिशन मध्ये आले बॉलला पाठवून दिलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर संदीप पाटील यांच्या बॅट मधून कडक बेधडक षटकार. 12 बॉलचा खेळ 12 बॉल मध्ये 22 धावींची आता मैदानावरती गरज आहे. 12-22 चा मॅच आहे. मॅचही रंगलाय सामनाही रंगलाय आणि सामन्यामध्ये आता मजाही येणार आहे. 12-22 चा मॅच होईल कशा प्रकारे मॅच होईल याच्यावरती चर्चा होणार आहे. मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती आलेले आहेत. दांडेकर साहेब आमचे रेल्वे मंत्री आहेत ते सध्या मैदानावरती चालले आहेत. तो प्रत्येक ब्रेक ओटा गँग यांच्याकडून श्री गणेश घासकोपरी मास्टर 40+ संघासाठी ते पारितोषिक असणार आहेत. बॅक टू बॅक 3 चौकार जर मैदानावरती खेळले तर 500 रुपयाचं प्राइस आहेत आणि बॅक टू बॅक 3 षटकार जर मैदानावरती खेळले 700. हे कुठलं पारितोषिक आहे 1000 म्हणजे 700चं कॅल्क्युलेशन नाही समजलं पण कदापि तुम्ही आता ते म्हणजे एखाद्या बियर शॉप किंवा तिथे गेल्यावरती रेस्टॉरंट मध्ये गेलं तर माहित पडतं. लगातार 3 षटकारासाठी विजयजी पाटील यांच्याकडून 2001 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 12-22 चा मॅच मैदानावरती सुरेश गरत मैदानावरती आले. ओ पहिला बॉल खेळण्याचा प्रयत्न मैदानावरती आता चित्र काय घडलंय तिथून आता मात्र पंचांचा आपण पाहिलं तर बोट हवेमध्ये गेलाय का तर तिथून आपण पाहिलं तर आता विकेट मैदानावरती बाद होताना पाहायला मिळतोय. दिलीप पाटील यांना परतावं लागेल तंबूच्या दिशेनं. 11 बॉलचा खेळ आहेत. 11 बॉल मध्ये 22 धावांची गरज आहे.
11 बॉलचा खेळ, 11 बॉल मध्ये 22 धावांची मैदानावरती दीपक मैदानावरती आला. थोडंसं बाकपूडला जाऊन स्टिअर करायचं होतं, कट करायचं होतं बॉलला, परंतु बॅटने बॉलचा संपर्क नाही झाला. निर्धाव चेंडू मैदानावरती आलेले आहेत. 10 बॉलचा खेळ आहे. 10 बॉल मध्ये अजूनही विचार केला तर 22 धाबींची मैदानावरती गरज आहे. लढावं लागेल. लढाऊ वृत्ती तुमच्यामध्ये असेल तर क्रिकेटमध्ये तुम्ही कुठल्याही गोष्टी अचीव करू शकतायत, ते मैदानावरती करावं लागणार आहेत. पाहूया या श्रेणी मैदानावरती काय होईल. गोलंदाज सुरेश घरात आक्रमण करण्याचा प्रयत्न दीपक यांच्या माध्यमातून झाला. चेंडू मात्र खेळला गेला, सीमारेषेजवळ चाललाय. क्षेत्ररक्षक मैदानावरती येत आहेत, तिथून मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. बॅकअप करेपर्यंत एकच धाबा आता मैदानावरती मिळणार आहेत. एका धाबेशिवाय दुसरं काही मिळणार नाहीत. धावसंख्या धावफलकावरती वाढली गेलेत. समीकरण मैदानावरती बनलं गेलंय. पुन्हा एकदा 9 बॉलचा खेळ आहेत आणि 9 बॉल मध्ये 21 धाब्यांची गरज आहे. बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी विजयजी पाटील यांच्या माध्यमातून 2001, बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी ओटा गँग यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. संदीप पाटील स्ट्रायकिंगवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॉल खेळला गेला सीमारेषेजवळ. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतात, तिथून मात्र बॉलचा अंदाज घेतपर्यंत राजाराम पाटील बॉल येऊन फील्ड करण्याचा प्रयत्न मैदानावरती करताना पाहायला मिळाले. आणि मेडन ओव्हर जर कोणी हाताळली तर विजयजी पाटील यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळचा बॉल यस 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 डेफिनेटली व्हाईट बॉल. अंपायर वळतायत, व्हाईट बॉलचा कॉल करतायत. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. धावा धावफलकावरती 35 आपण रन आतापर्यंत पाहू शकतायत. बॉलचा खेळ संपला गेलाय 4. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. गोलंदाज मैदानावरती सुरेश घरत फटका खेळलाय, समोर खेळलाय. चिप शॉट नाही म्हणता येणार, परंतु क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. अशोक त्या ठिकाणी मात्र येण्याचा प्रयत्न करतायत, परंतु त्यांच्या अगोदर तिसरा नंबर पाहिलं तर राजाराम पाटील येतात. चेंडूवरती बॉल अडवण्याचा प्रयत्न मैदानावरती होतोय. 2 धाबा मैदानावरती घेण्याचा मानस, 2 धाबा घेण्याचा प्रयत्न आहेत, तो पुन्हा एकदा पाहायला मिळाला. धावा धावफलकावरती 37 धाबा आतापर्यंत लगावल्या गेल्यात. सोळा धाब्यांची गरज आहे. समोर खेळलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड स्ट्रोक चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक धावतात बॉलवरती, बॉल अडवले गेलेत. 2चा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळाला, 2 घेतले गेलेत. आता इथून समीकरण बनणार आहेत. शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 14 रनची गरज आहे. मॅच रंगलाय, शेवटच्या बॉल पर्यंत मॅच जाईल यातील काही शंका नाहीत. एक संगीतमय वातावरण निर्माण करूया आणि पुन्हा मैदानाच्या दिशेने येऊयात. परंतु कंपॅरिझन जर पाहिलं तर 4 ओव्हर मध्ये शिरगाव मास्टर होता 45 ला 3 आणि घासकोपरी मास्टर आहे 39 ला 4. इथून फरक 6 धावेचा आहे आणि एका विकेटचा आहेत, परंतु 6 मध्ये 14 आहेत. इथून हव्या या 6 मध्ये 14 होतील नाही होणार याच्यावरती चर्चा रंगेल. तोपर्यंत डीजेचं एक सुपरहिट सॉन्ग. किसमें कितना है दम, 10 का दम या 20 का दम. आता मैदानावरती ती चर्चा ना. सध्या डीजेच्या माध्यमातून गाणंही वाजवलं गेलं. किसमें कितना है दम, मैदानावरती आता दमखमच दाखवायचं आहे. दमखम मैदानावरती दाखवायचं आहे. 6 बॉलचा खेळ आहे, 14ची गरज आणि दोघांनाही दम दाखवायचा आहे. म्हणजे गोलंदाज विनायकलाही दाखवायचे, समोर बॅट्समॅन दीपक आणि संदीप यांनाही खेळ दाखवायचे आहेत. मैदानावरती मॅच रंगला आहेत. घासकोपरी की शिरगाव म्हणजे जास्त फरक नाही. थोडंसं बाजूबाजूचे गाव आहेत, म्हणजे अधेमध्ये सोडलं कोपरीचं गाव सोडलं तर थोडंसं बाजूचं शिरगाव आहे आणि त्याच्या थोडंसं बाजूला तो घासकोपरी आहे. विनायक आलाय. विनायक पहिला बॉल आपण पाहिला, दीपकने खेळण्याचा प्रयत्न क्रॉस बॅटे खेळला गेलाय. 1 रन मैदानावरती घेतलाय. तिथून यशपाल किनी मैदानावरती वेगाने पुढे बॉल अडवलाय. स्ट्राईक संदीप पाटील यांच्याकडे जास्तीत जास्त जावी हीच आता श्री गणेश घासकोपरी संघ तिथून म्हणजे अगदी वाटे देखील पाहत आहेत. आणि आता इथून मैदानावरती जर खेळ पाहिला तर 5 बॉलचा खेळ आहेत. विजयासाठी 13 धाव्यांची गरज आहे. 5-13 वाला मॅच आहेत. 13 मेरा वाला खेळ आहे. 13 मेरे वाली कहाणी. आता 13 मेरा वाला कहाणी मध्ये कोण जिंकेल हाही प्रश्न आहे. 5 बॉलचा खेळ, 13 धाव्याची गरज. श्री गणेश घासकोपरी वर्सेस शिरगाव 40+ चालू असलेला मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. विनायक वर्सेस संदीप. फुलटस कन्वर्ट नाही करू शकले फुलटस बॉल, परंतु 1 रन तिथे घेतले. दुसऱ्यासाठी धावायचं आहे, नडायचं आहे, मित्रा जिंकायचं आहे, धावायचं आहे. धावल्यात 2 रन कंप्लीट. संदीप दादा अगदी
दमलेले दिसतात का काहीच. आपण रनिंग बिटवीन द विकेट जर पाहिली तर या वयामध्ये मात्र बॅटिंग करणं तेवढं पॉसिबल नाही काही गोष्टी, परंतु मैदानावरती धावतायत. धावायचं आहे, लढायचं आहे, जिंकायचं आहे, नडायचं आहे, समोरच्याला खेळायचं आहे. तर आता मैदानावरती सुरू झालेलं आहे. धावा फलकावरती 42. 11ची गरज आहे. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहेत. आता बरोबर उठा गँग आहे, पण पहिला सुरुवातीला बकरा कपच्या मॅच व्हायच्या. मग 11 आणि कोण जिंकेल बकरा असं सुरुवातीला असायचं समीकरण. 4 बॉलचा खेळ, 11 धावेची गरज आहे. मॅच रंगलाय. संदीप दादा स्ट्राईक एंड वरती आहेत. पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. फटका मात्र आपण पाहिलं मिडल ऑफ द बॅट मात्र तेवढा प्रॉपर कनेक्शन नाही झालं. 1 रन घेतला. दुसऱ्यासाठी धावतायत का? दुसऱ्यासाठी नाही. थोडेसे दमलेले थोडेसे दिसतात मैदानावरती बॅट्समॅन, परंतु संदीप दादा यांचा विचार केला तर आता एकाकी झुंजत देत आहेत. म्हणजे 12 बॉल मध्ये कोणी जावा त्याने बनवलेले आहेत. 3 बॉलचा खेळ आहेत. 3 बॉल मध्ये 10 रनची गरज. 3-10 मॅच फसलेला आहे. या बॉलवरती मोठा फटका नाही आला कदापि मग आणखीन समीकरण चेंज होऊ शकतात. 3-10 मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शफल इतके शफल झाले की बॅट आणि बॉलचं कनेक्शन तेवढे प्रमाणात नाही पाहायला मिळालं. आता इथून 2 बॉलचा खेळ आहेत. 2 बॉल मध्ये 10 रनची गरज आहे. पाठीमागे सचिन यांची विकेट आली. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर खास करून विजय पाटील लवकर बाद झाले. यज्ञेश्वर पाटील लवकर बाद झाले. दीपक यांना आपण पाहिलं मैदानावरती आणि संदीप पाटील. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळायचा प्रयत्न, परंतु आता विकेट किपर चुकल्यात. बॉल पाठीमागे चाललाय. 1 धाव तर तिथे मिळतायत एका धावेशिवाय. दुसरं काही नाही मिळणार. 1 चेंडू खेळ राहिलाय. 9 धावांची मैदानावरती गरज आहे. नेक्स्ट मॅच साठी श्री हनुमान मास्टर्स टिवरी संघ रेडी होतोय. त्यांच्या अगेन्स्ट टीम आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. श्री सत्यनारायण मास्टर्स कोपरीचा संघ असेल. 2 बलाढ्य संघ आहेत. टिवरी बलाढ्य संघ आहे, दुसऱ्या बाजूला कोपरीचाही संघ आहेत आणि बलाढ्य संघ दरम्यान ती बलाढ्य मॅच आहेत. ती मॅच आपल्याला मैदानावरती जरूर पाहायला मिळेल. शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवरती करायच्या रन 9. यावेळेचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न आणि मॅचला जिंकलाय टीम श्रीगाव मास्टर्स संघाने. या मॅचला जिंकलेत. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. गेम बदलला होता. 16 धावा 3ऱ्या षटक्यामध्ये आल्या होत्या संदीप पाटील यांनी, परंतु मैदानावरती काहीशे दमलेले पाहायला मिळाले. रनिंग बिटवीन द विकेट चांगली केली होती. जास्तीत जास्त स्ट्रोक गॅप शॉट मात्र मारण्याचा प्रयत्न झाला होता. चला दोन्ही संघ एका लाईनअप मध्ये मैदानावरच्या आपण बाहेर येणार आहात. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो देखील आपण काही वेळामध्ये देणार आहोत. गेम चेंजर ऑफ द मॅच हा किताब नक्की कोणाला जाईल? चला आता शेवटचे 15 मिनिटं राहिलेले आहेत. कोणी जेवणाचा आस्वाद नसेल घेतला तर त्यांनी जेवण घ्यायचं हे तुम्हाला पुन्हा विनंती केली जाते. वाघवादेवी आचोळीच्या माध्यमातून तुम्हाला विनंती आहे. जेवणाचा सर्वांनी आस्वाद घ्यायचा आहे ही नम्रतेची विनंती आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे गेम चेंजर ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच